कि लोग बोल रहे हैं कि आज ही मतलब आरती और ये निकाल के बोल रहे हैं कि आप चुन के आ गए हो। जो गंदगी है, नाली का पाणी है, सब अंदर आता बाहेर आता है, उसकी समस्या सब हल करूंगी। पुढे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे काम सर्व होतील। आणि मी 3 वेळेस नगरसेवक, 3 वेळेस उपनगराध्यक्ष, 4 वेळेस प्रभारी नगराध्यक्ष म्हणून या नगरपालिकेमध्ये काम केलं। महापौर पद हे जे आहे ही पक्षाची पॉलिसी आहे, ते कोणाला करतील हे त्यांचा निर्णय या ठिकाणी आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या जे निवडणुकीची रणधुमाळी त्याच्यात आपण आज पोहोचलेलो प्रभाग क्रमांक 7 मधील मोदीखाना या प्रभागामध्ये, जिथं भारतीय जनता पक्षाचं पॅनल डोर टू डोर प्रचारावर भर देत आहे। तेच आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी सगळे पूर्ण पॅनल आपल्यासोबत आहे। त्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की कोणते मुद्दे ते लोकांना पटवून सांगत आहेत। दादा, सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही जेव्हा डोर टू डोर प्रचार करत आहेत तर कोणते मुद्दे त्यांना समजून सांगत आहेत जेणेकरून त्यांनी तुम्हाला वोट द्यावं। जय श्री राम। मैं सुनील रूपाखरे प्रभाग क्रमांक 7 से खड़ा हूँ और आज भारतीय जनता पार्टी के बाद उम्मीदवारी मिलने के बाद में पूरे प्रभाग में इतना उत्सुक प्रतिसाद मिल रहा है कि लोग बोल रहे हैं कि आज ही मतलब आरती और ये निकाल के बोल रहे हैं कि आप चुन के आ गए हो। क्यों तो मोदी जी पे और महाराष्ट्र सरकार के जो देवेंद्र फडणवीस पे पूरी जनता का विश्वास है और ये विश्वास के ऊपर ही हमें यहाँ पे आज इलेक्शन के पहले ही लोग विजय निश्चित कर रहे हैं। और सबका साथ सबका विकास का जो नारा है, इसमें महिला सशक्तिकरण और सेवा, सुरक्षा और विकास के मुद्दों के ऊपर ही जैसा मोदी खाना मोदी के लोगों को चुन के देने वाला है, मैं विश्वास के साथ यहाँ पे कह सकता हूँ। जसं तुमच्या सोबत आज एक मातब्बर नेते देखील आहे राजेश राऊत, एक बऱ्याच काळापासून या क्षेत्रामध्ये त्याचा त्यांच्या अनुभवाचा देखील काही फायदा होतोय का तुम्हाला? हमारे पूरे पैनल में उनका अनुभव और उनके मार्गदर्शन में ये पूरे पैनल को विजय की और सफलता की ओर बनाने में उनकी सिंह का वाटा रहेगा। राजेश राव निश्चितच जर आपण बघितलं यांच्यासोबत जे आज सगळ्यात मोठी त्यांची ताकद बनून आहे ते राजेश राऊत त्यांच्यासोबत आहेत। अन्य उमेदवारांशी देखील आपण बातचीत करूया। ताई, तुम्ही देखील आता निवडणुकीला सामोरे जातात, पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला जातात, तर तुम्ही जेव्हा मतदारांकडे जातात तर काय सांगत आहात की कशामुळे त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं? मेरा नाम स्नेहलता विजय कामड़ है। मैं नगर परिषद के बीजेपी की तरफ से खड़ी हूँ। मैं सबसे पहले पानी और जो गंदगी है, नाली का पानी है, सब अंदर आता बाहर आता है, उसकी समस्या सब हल करूँगी। लाइट का प्रॉब्लम है सबको, वो भी करूँगी। सफाई की तरफ एकदम सबसे पहले ध्यान दूंगी। जसं तुम्ही सगळ्यांकडे जात आहात, ते आता 7 नंबर म्हणलं की इथं व्यापारी खूप भरपूर प्रमाणात आहे, तर त्यांच्या मुख्य काय समस्या असतात आणि ते काय सांगता? तुम्ही त्यांना काय मुख्य प्रॉब्लेम असतात आणि ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता की ही मी निवडून आले, तुम्ही मला मतदान दिलं तर तुम्ही मग मला मी तुमच्या त्या प्रॉब्लेम सॉल्व करेल। उनकी सुरक्षा का पूरा ध्यान रखेंगे, सीसीटीवी कैमरा लगाएंगे। जसं त्यांनी सांगितलं की प्रभागामध्ये जे सुरक्षेसाठी महत्त्वाचं काय असतं, सीसीटीव्ही असो किंवा ह्या गोष्टी आपण काय करू शकतो त्याच्यावर त्यांचं प्राधान्य राहणार आहे। ताई, तुम्ही देखील निवडणुकीला सामोरे जातात, काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेला पटवून सांगत आहात की आम्हालाच मतदान करावं? माझं नाव पार्वती महादेव देशमाने। मी अशी जनताला सांगते की पुढे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे काम सर्व होतील। आम्ही पूर्ण पॅनल चांगले, आमचं पूर्ण पॅनल काही नाही म्हणायसारखं नाही, पण तुम्ही आम्हाला निवडून द्या। हां, जसं त्यांनी सांगितलं की सगळ्यांची कामं सांगितले, ते आज जे आश्वासनं देत आहेत ते सगळे आश्वासनं पूर्ण होतील। आणि जसं मी सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांचं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे राजेश राऊत, कारण की ते उपनगराध्यक्ष देखील राहिलेले, बऱ्याच काळापासून नगरसेवक सुद्धा आहेत। दादा, तुम्ही जसा तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे की कशा प्रकारे या जनतेच्या समस्या सोडवण्यात यावं, तर त्या अनुभवाच्या सोबत हे सगळे जे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत, तर तुम्ही कशा प्रकारे पूर्ण पॅनल घेऊन चालत आहात? आम्ही तर तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सबका साथ आणि सबका विकास या माध्यमातून आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी असेल, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ असेल, किंवा या आपल्या जिल्ह्याचे आमचे दानवे साहेब असेल, गोरंट्याल साहेब असेल, भास्कर दानवे असेल, तर आपण पाहतो की यांच्या माध्यमातून जालना शहराचा भरपूर विकास या ठिकाणी झालेला आहे। आणि मी 3 वेळेस नगरसेवक, 3 वेळेस उपनगराध्यक्ष, 4 वेळेस प्रभारी नगराध्यक्ष म्हणून या नगरपालिकेमध्ये काम केलं। आता नव्याने ही महानगरपालिका झालेली आहे। या नव्याने जी महानगरपालिका झाली, आता या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आणि त्यामुळंच मी या जालना शहरातील जनतेला नम्रपूर्वक या ठिकाणी आवाहन करील की आपण जर कधी या जालन्याची
महापौरपदी जर भारतीय जनता पार्टीला आपण दिला तर मला असं वाटतं की ते सोन्याहून पिवळं होईल. या ठिकाणी या शहराला शहरीपण, मग यांनी जे सांगितले प्रश्न स्वच्छताचा असेल, स्वच्छ पाण्याचा असेल, दिवाबत्तीचा असेल, हे सर्व प्रश्न मार्गी फक्त भारतीय जनता पार्टी करेल असं मी या जनतेला आश्वस्त करतो, त्यांना आश्वासन देतो. जसं आता तुमच्या पक्षाकडे जसं 2-4 खूप अनुभवी नेते आहेत. जर तुमच्यावर उद्या चालून आरक्षण सुटलं, महापौर पदाचं ओपनला सुटलं आणि पुरुषाला सुटलं आणि जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आली पक्षाकडे तर्फे, तर सगळ्यात पहिले काय कामं या वार्डातले तुम्ही करणार? नाही, आता मी ते मोठी गोष्ट या ठिकाणी करणार नाही. महापौर पद हे जे आहे ही पक्षाची पॉलिसी आहे, ते कोणाला करतील हे त्यांचा निर्णय या ठिकाणी आहे. परंतु एवढं मी नक्कीच तुम्हाला सांगेल की मी आत्ता बोलताना जे सांगितलं की स्वच्छ पाणी या ठिकाणी शहराला मिळायला पाहिजे, दररोज पाणी या ठिकाणी शहराला मिळायला पाहिजे. जालना शहरामध्ये स्वच्छता व्हायला पाहिजे. घन कचरा जो प्रकल्प आमचा बऱ्याच दिवसापासून रखडलेला आहे तो या ठिकाणी व्हायला पाहिजे. दिवाबत्तीची व्यवस्थित व्यवस्था व्हायला पाहिजे. आमच्या तरुण मित्रासाठी खेळाचं मैदान असेल, आमच्या जे जालना शहरवासियांसाठी जे उद्यान आहे, या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही या सर्व कामं या ठिकाणी प्राधान्याने करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. हे होते सगळे प्रभाग क्रमांक 7 मधील भारतीय जनता पक्षाचं जे पॅनल आहे त्यांचे तुमच्या समोर मी विचार आणण्याचा प्रयत्न केला. जसं राजेश राऊत यांनी सांगितलं की जो कचऱ्याचा विषय आहे, कचऱ्याच्या विषयामध्ये ते बऱ्याच वर्षापासून कार्य करत आहे. सामनगावचा जे घनकचरा प्रकल्प होता त्याच्यात खूप मोठा मोलाचा वाटा देखील राजेश राऊत यांचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा अनुभव या सगळ्या नवीन उमेदवारांना देखील कामी येत आहे आणि ते पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत डोर टू डोर जाऊन प्रत्येक नागरिकांना की तुमच्या समस्या आम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू. जर या उमेदवारांचे विचार आवडले असतील तर नक्की यांचं बटन दाबायला विसरू नका. कोणत्या आमिषाला बळी पडू नका. फक्त विचारांच्या आधारावर मतदान करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.